आज बनवली होती दाल खिचडी, जी की ना टेस्टला अतिशय सुंदर झाली होती आणि बनवायला सुद्धा अगदी इझी आहे. पहिलं तांदळामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ हे सगळं मिक्स करून ना स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. गरम तेलामध्ये थोडं जिरं, बारीक केलेली लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला नरम झाल्यावर ना त्यात थोडी हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. आता टोमॅटो ना झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो चांगला नरम झाल्यावर ना त्यात स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ टाकले. थोडंसं पाणी ॲड केलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि सगळं हे मिक्स करून ना आता कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या. मग थोड्या वेळाने झाकण खोललं. छान अशी खिचडी तर तयार झाली होती. आता खिचडीला ना खमंग अशी हिंगाची फोडणी द्यायची. त्यासाठी ना थोडंसं तेल गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, थोडं हिंग, एक मिरची आणि हे सगळं गरम गरम ना ह्या खिचडीमध्ये टाकलं. सगळी खिचडी छान मिक्स करून घेतली. वरून थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकली. मस्त अशी दाल खिचडी तयार झाली होती. मग ताट तयार केलं. सोबत लोणचं, पापड. वाव! तुम्ही सुद्धा या जेवायला. बाय.